नमस्कार. टॉपचा विषय या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमची ओळख करून द्या. नमस्ते, मी राहुल श्रीमंत तरंगे, मुक्काम पोस्ट तरंगफळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. नमस्कार, मी सोनम राहुल तरंगे, मुक्काम पोस्ट तरंगफळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. ओके. तर सर्वात पहिल्यांदा मला हे सांगा की तुम्ही या क्षेत्राकडे दोघं पण वळला कसा काय? आता या क्षेत्राकडे वळायचं कारण म्हणजे माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि जॉबची आज परिस्थिती जर बघितली तर जॉबची खूप बिकट अशी परिस्थिती आहे आणि 20-40 हजारात जॉब करायचा आणि पहिल्यापासून म्हणजे मला असं काय जॉबची आवडच नव्हती. कुठला तरी व्यवसाय करायच्या दृष्टीनं हा व्यवसाय म्हणजे सुरुवातीला माझ्या डोक्यात होतं की शेळी पालन करायचं, परंतु शेळी पालन बरेच जण म्हणले की शेळी पालन करण्यापेक्षा मेंढी पालन करा. सुरुवातीला मी एक 15 मेंढ्या आणल्या होत्या, बंदिस्त मेंढ्या, आणि त्याच्यानंतर मग ह्या व्यवसायाकडे आपण थोडं थोडं वळत आलोय. यानंतर आपण काय केलं की मेंढ्या होत्या ती परत मी मेंढ्या विकल्या त्या आणि यात बकरी पालन हा जो व्यवसाय आहे तो 3 महिने 2.5 ते 3 महिन्यात त्याची उलाढाल कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळं या क्षेत्राकडे आपण वळालोय. आता ऑल ओव्हर तुमच्याकडे आता म्हणजे किती मेंढ्या आहेत असं? आता सध्या आपल्याकडे जी बकरी आहेत ती सगळे मिळून 70 आहेत. आपण सुरुवात 10 पासून केली होती, ते आता जवळपास आपल्याकडे 70 बकरी आहेत. त्याची म्हणजे थोडं थोडं तुम्हाला आवड निर्माण होत आवड निर्माण झाली आणि आता चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण थोडं थोडं वाढवत गेलो. बरोबर. तर मला सांगा आता हे कुठल्या याच्या जातीच्या मेंढ्या तुमच्याकडे आहेत? कुठल्या जातीच्या आहेत? या मेंढ्या जी आहे ती बकरी ही विजापुरी माडगा क्रॉस म्हणते त्याला. प्युअर माडगा पण नाही तर हे गावरान आणि विजापुरीचा क्रॉस आहेत. याची लांबी रुंदी चांगली आहे, हाईट चांगली आहे, त्याच्यामुळे याचं वेट जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढते. आणि आता आपण ट्रायल साठी एक नवीन विजापुरी सोडून जे लाल कलरचे हेळगी म्हणतात, ही कर्नाटक मध्ये जास्त प्रमाणात ही जात चालते. याचं वेट गेन जे आहे, वेट जरा फास्ट वाढते, याच्यासाठी आपण ट्रायल म्हणून एक 10 बकरी आता यावेळेस सोडलेले आहेत. आता त्याचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? चांगले आहे. याच्यापेक्षा थोडस हाईट उंची कमी आहे परंतु वजन जास्त वाढते फास्ट, असं मला वाटतंय. हे म्हणजे किती महिन्यामध्ये त्याचं वजनाचा विषय होतोय का? याचा वजनाचा विषय मला तर वाटतं हे 3 महिने लागते त्याला, 3-3.5 महिने, ते 2.5 महिन्यात विक्रीला येईल असं वाटतंय. वजन जास्त वाढतंय याचं. आता यांचं नियोजन कसं करताय? तुमचे 70 टोटल हे आहे त्या मेंढ्या आहेत, तर यांचं पिल्लांचं नियोजन किंवा म्हणा मेंढ्यांचं नियोजन कसं आहे? म्हणजे हे मेंढ्या आपल्याकडे नाहीत, हे फक्त आपण काय करतो 2.5 ते 3 महिन्याची बकरी बाजारातून खरेदी करतो किंवा बाजारातनं किंवा वाड्यावरनं जास्त करून कळपातनं आणतो, कारण माझा व्यापारच आहे. व्यापार असल्यामुळं मी काय करतोय डायरेक्ट कळपातनं मेंढ्या ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडं ते पिल्ली आणतो, आपल्या बंदिस्त फार्मला पण ठेवतो. आणि आपण काय करतोय बाहेर ज्यांनी फार्म केलेत बकरी पालनासाठी त्यांच्यासाठी पण आपण हे बकरी देतोय. कोणाला 10 पाहिजे असतील, कोणाला 20 पाहिजे असतील, जसे आपल्याकडे 100 बकरी घेणारे पण कस्टमर आहेत. व्यापार पण आहे आणि माझी मिसेस आहे ते ही बऱ्यापैकी सगळं हँडल करते. मला टाइम भेटल्यानंतर मी पण हे बघू लागतो तिला. तर आता ताईंनाच विचारूया की ते तुम्हाला कशा प्रकारे मदत करतात जरा. ओके. काय म्हणजे तुम्ही मदत करता, कशा प्रकारची मदत असते तुम्हाला सरांना हे करण्यासाठी? सर पुढे गेले की पाठीमागं सगळं बकऱ्यांचं हँडल करायचं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सगळं हँडल करायचं. आता सकाळपासूनच त्यांचं जे नियोजन असतंय ती कशा प्रकारे असते? पहिल्यांदा उठल्यानंतर तुम्ही काय करता हे सगळं सविस्तर आमच्या प्रेक्षकांना हे करायचंय. आता तुमचं नियोजन बघून अनेक जण याच्यातून हे होणार आहेत, प्रोत्साहित होणार आहेत, तर त्याचं नियोजन सांगा जरा. सकाळी उठलं की गव्हाणी साफ करायच्या त्यांना खुराक टाकण्यासाठी. खुराक टाकले की सुका चारा टाकायचा. सुका चाऱ्यामध्ये भुईमुगाचे वेल असतील, भुसकट, ते झाले की उन्हाला बकरी सोडायची. त्यानंतर 2 तासांनी ओल्या चाऱ्यात मेथी घास, कडवळाची कुट्टी, मकवनाची कुट्टी टाकायची. त्यानंतर ते निवांत बसतात. नंतर 4-4:30 वाजता त्यांचा डबल तेच रुटीन सुरू होतं. आता म्हणजे साधारणपणे ही तुम्ही करत असताना तुमचा अनुभव काय की कसं वाटतं तुम्हाला ह्याच्यामध्ये? अगोदर आवडच नव्हती, नंतर आवड यायला लागली.
म्हणजे कसं काय म्हणजे आवडचा विषय? आता मिस्टरांनी सुरू केलं की मी त्यामध्ये जरासं तुम्हाला करायला पहिल्यापासून म्हणजे हे आवडत होतं का, म्हणजे मेंढी पालन करणं, त्या गोष्टी? नव्हतं आवडत. आता हे सगळं बंदिस्तच आहे शक्यतो, कसं आहे हा. तर म्हणजे कशी आवड लागत गेली? यातून कसं पैशांचं पण 3 महिन्याला तयार होत आहेत. हम्म, हम्म, 3 महिन्याला लॉट आले की 3 महिने आम्ही सांभाळतोय, 3 महिन्यानंतर ते विक्री करतोय. हम्म, हम्म. आता साधारण किती महिन्याचा असताना तुम्ही खरेदी करताय? हे 2.5 ते 3 महिन्याचं असताना पिल्लू आम्ही खरेदी करतो. आमच्या फार्मवर आम्ही 3 महिने सांभाळतो. हम्म, हम्म, हम्म. आता 3 महिन्यामध्ये तुम्हाला एकंदरीत ह्याला खर्च किती होतोय टोटल सगळा? ह्याला आम्हाला 2,000 रुपये खर्च होतो. ह्याच्यामध्ये कसं कसं म्हणजे जरा थोडंसं विश्लेषण करून सांग, सर सांगतील काय अडचण नाही. याचं म्हणजे 2.5 ते 3 महिन्यांचं बकरं आपण फार्मवरती आणल्यानंतर हं, हं, यांना खुराक आपण मका, गहू, हं, कपरी पेंड हं, हं, आणि ज्वारी उपलब्ध झाली तर ज्वारी पण, असं 3-4चं मिश्रण करून आपण हं, हं, यांना खुराक देतो. हं, हं, यामध्ये आपलं खुराकाचा खर्च असेल, भुईमुगाचं याला असतील हं, हं, की बाकीचा दुसरा चारा, औषध, टॉनिक असतील, हं, हं. तर यामधला सगळा जर टोटल खर्च धरला तर 2 ते 2.5 हजारापर्यंत जातो. आता त्यात कसं असतंय की आपल्या घरचा पण जर मका वगैरे असेल हं, हं, तर थोडासा कमी येतोय असा खर्च, हं, हं. पण साधारण 3 महिन्यासाठी 2 ते 2.5 हजार रुपये खर्च येतो. आणि आता तुमची शेती आहे का काय, मग हो, आपली स्वतःची शेती पण आहे. किती शेती आहे तुमची? 9 ते 10 एकर शेती आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आता ह्यांच्यासाठी किती केलंय तुम्ही, म्हणजे हिरवा यांच्यासाठी अर्धा ते पाऊण एकर आपण हे केलंय, मेथी घास केलाय. चारा? हं, हं, परत मका पण लावतो आपण. हं, हं, भुईमुगाची वेळ असते 1-2 एकर. हं. त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये मेथी घास तुम्ही देताय, ती मेथी घास कशा प्रकारे मानवतो ह्यांना? मेथी घास मध्ये प्रोटीन जरा जास्त आहे. हं, त्यामुळे आपण काय करतोय, मेथी घास कापून आणल्यानंतर हं, आक्का पण टाकला तरी चालतोय. हं, पण काय होतंय, बकरी आता मोठी झाल्यानंतर गव्हाणीतनं खाली ओढून घेतात, पाडतात, बऱ्यापैकी वेस्टेज जातं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की थोडी ट्रायल घेतली की आणल्या वाला मेथी घास आहे कटर करतोय. कटर केल्यानंतर कागदावरती आपण वाळू घालतोय जरा. हं, हं, 2-3 तास सकाळी वाळू घातल्यानंतर जरा सुकलं, पाणी पण कमी झालं का त्यात जरा प्रोटीन हं. जास्त राहतंय. ते मग बकऱ्यांना आपण टाकतोय. हं. त्यामुळं आता तुम्हाला हे जे मेथी घास वगैरे तुम्ही लावलाय, तेवढा पुरेसा होतो का एवढ्या ह्यांना? हो, भरपूर होते. म्हणजे कारण याची कापणी जी आहे हा, ते दर 15 ते 3 आठवड्याला होती. हा, हा, त्याच्यामुळं काय कंटिन्यू पाणी दिलं असं तो मेथी घास वाढतोय. हा, हा. कारण एकदा जर टाकला तर कमीत कमी ते 2.5-3 वर्ष चालतंय. ओके. हा, मेथी घास एकदम पुरवठ्याला चांगल्या पद्धतीनं होतोय आपल्याला. आता ही जी तुम्ही विक्री जी करताय, ती कशा प्रकारे विक्री करताय? विक्री म्हणजे आता बऱ्यापैकी पुण्याचे व्यापारी आहेत ते जाग्यावरनच येतात हं, हं, आणि याच्या डायरेक्ट आपल्याला शेडवरनच घेऊन जातात बकरी. हं, हं. शेडवरनं जर द्यायचं झालं हं. तर कशा प्रकारे देताय, म्हणजे किलोवरती आहे का नगावरती देताय? किलोवरती नाहीये. हं. हे काय असतंय, बकऱ्यांना वरती हात, कमरेवर हात टाकून त्याचं वजन काय भरल याच्या हिशोबानेच ते खरेदी करतात. हं, हं, हं. साधारण त्याचे 12,000पासून 15-16,000 पर्यंत विक्री. जशी आपली साईज वाढते, हं, हं. तब्येत कशी होती त्याच्यानुसार बकऱ्याची साईज वाढते, आता काय किंमत जण ठरवते. किलोवरती देतात, मग ते कसं असा विषय? किलोवरती पण देतात, पण व्यापारी लोक जे कटिंगला नेतात हा, हा, हा. ते बकरी आहे ते वजनावरती नेत नाही, ते आहे आपलं नगावरती नेतात. हं, हं, आणि आपण जो व्यापार करतोय मी स्वतः, हं, हं. आणि ज्यांना फार्मवरती बकरी छोटी देतोय सांभाळण्यासाठी, हं, हं, तर ते बकरी आपण किलोवरती पण देतो आणि नगावरती पण देतो. हं, हं, ज्यांना म्हणजे असं नवीन फार्म केलेत, हं. जसं आम्ही हा प्रोजेक्ट केलाय तसं बरेच जण येतात. मुलाखतीच्या माध्यमातून पण बरेच जण कॉल करतात, विचारतात पिल्लं कुठं भेटतील, तर ते बाजारात पण भेटतात, आपल्या फार्मवरती पण भेटतात. हं, आपण काय करतो, कळपात जातो आणि तिथून बकरी आणल्यानंतर कॉल आल्यानंतर कोणाला पाहिजे असेल तर देतो. तसं वजनावरती आपण काय करतो, साधारण 20 किलोच्या आतलं जर बकरा असेल हं, हं, तर ते 400 रुपये किलो नगाने देतो. त्यात नर असो मादी असो. हं, आणि 20 किलोच्या पुढचा असेल तर 450 रुपयांनी देतो. हं, मग ते कार्यक्रमाला लागू द्या कोणाला, हं, किंवा असं फार्मला लागू द्या, त्याच्यासाठी आपण हं, हं. देतो अशा पद्धतीने. आता विषय असा आहे, तुम्ही जी खरेदी करताय हं. त्यावेळेस त्या बकऱ्यामध्ये किंवा जी ही आहे पिल्लो आहे, त्याच्यामध्ये काय बघून घेता, म्हणजे काय कसं विषय? बकरी घेताना जास्त करून आपण कळपातनं का घेतोय की आपले जे कस्टमर आहेत मेंढरवाले, हं, हं, ते प्रामाणिकपणाने आपल्याला बकरी बऱ्याच दिवसापासून, आपलं जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून मी व्यापार करतोय. हं, त्यामुळं नेहमीचे कस्टमर असल्यामुळं हं, हं, ते आजारी महत्वाचं म्हणजे बकरं आपल्याला देत नाहीत. हं, हं, चांगलं बकरं निरोगी असं जे आहे बकरं, हं, आजारी नसलं पाहिजे, म्हणजे कुठलाच प्रॉब्लेम नसणार आहे, त्याची लांबी रुंदी तब्येत
म्हणजे तंदुरुस्त असलं पाहिजे बकरं. अशा तब्येतीचं चांगलं बकरं बघून आपण आणतो ती इथं आपल्या शेडवरती. मग ते देताना ज्यांना द्यायचंय त्यांना किंवा आपल्याला जे बकरी फार्मवर ठेवायचे ते पण चांगल्याच पद्धतीचे राहतात असं. आता तुमचा व्यापार बाहेर कुठं कुठं चालतोय, म्हणजे कसा कसा विषय? आपल्या घरनं पण देतो ना आपण. लोणंदचा बाजार आहे, आटपाडीचा बाजार आहे, त्यानंतर मसवड आहे, अकलूज सोमवारचा अकलूज असतोय. सगळ्या जवळजवळ 3-4 बाजारला आपण जातो. तिथं विक्री पण असते, खरेदी पण असते. आता 3 महिन्यामध्ये साधारण ह्याचं वेट किती पर्यंत वाढतंय? ज्यावेळेस आपण बकरी सुरुवात करतो की इथं टाकताना त्या बकरीचं वजन साधारण 20 ते 25 किलोच्या दरम्यान असते. आणि विक्रीच्या टायमाला 3-3.5 महिने सांभाळून 35-40 प्लस पण होते. 3 महिन्यात. कसं आहे, 3 महिन्यामध्ये 40 प्लस होते तुम्ही असं म्हणताय, पण आपण ह्याच्या आधी एक आमच्या मित्रांचा व्हिडिओ सोडला होता. तर त्या प्रत्येक सबस्क्रायबरचं किंवा त्यांनी कमेंट करतात, काय काय लोक, काय काय शेतकरी कमेंट करतात की ही शक्यच नाही गोष्ट. तर कशा प्रकारे ही होऊ शकतं तुम्ही? शक्य नाही म्हणणाऱ्यांना मला हे सांगायचंय की जलमल्यापासून मी सांगत नाही की सुरुवातीला घेताना बकरं 20 ते 25 किलो त्याचं वेट असते. आपण कालावधी किती सांभाळतोय? साधारण 3 ते 3.5 महिन्यात. मग ते 3 ते 3.5 महिन्यात 15 ते 20 किलो वजन वाढते. म्हणजे एका महिन्याला 4 ते 5 किलो वजन वाढते. हे 100% वाढतंय प्रत्येकाने. आता आम्ही त्याचा अनुभव घेतोय. जवळजवळ 2 ते 3 वर्ष झालं आपला गोठा चाललाय आणि मी हे 6 ते 7 वर्षाच्या वर झालं मी व्यापार करतोय. माझे जे जुने मित्र, जुने कस्टमर आहेत जे बकरी सांभाळत आहेत, त्यांचा पण अनुभव मी घेतलाय की 100% 5-6 म्हणजे त्या पद्धतीने सांभाळ पाहिजे. म्हणजे काय की नुसतं आणायचं ठेवायचं. बरेच जण नुसतं गुणाकार करतात. 100 बकरी घ्यायची आणि बाबा 3,000 रुपये मिळले का महिन्याला 1,00,000 रुपये पडतात. म्हणजे एका लॉट मागे 3 लाख म्हणलं तर महिन्याला 1,00,000 रुपये लगे म्हणतात. लाख रुपये कोण देतंय आपल्याला? असा गुणाकार बरेच जण करतात. कामगारांच्या जीवावरती बरेच जण हा व्यवसाय करतात. स्वतः या गोष्टीत लक्ष आम्ही दोघं पण, म्हणजे आता माझी मिसेस बघते, परंतु जेवढा वेळ भेटेल तेवढा मी तिला पण बघू लागतो. आता आम्ही दोघं मिळून हा व्यवसाय करतोय. म्हणजे फुल टाइम ह्यात जर लक्ष दिलं, खुराक असेल, 2 टाइमाचं खुराक असेल, भुईमुगाचं याल असतील, मेथी घास असेल, सोबाबळ असेल, जेवढं म्हणजे त्यांना आपलं टॉनिक असेल, तुमचा जंताचा डोस, सगळं व्यवस्थित नियोजन पद्धतीनं जर केलं तर 100% सक्सेस आहे. 5 किलो वाढायला काय अडचण नाही. ज्यांना म्हणतात की कमेंट मध्ये शक्य नाही काय, त्यांनी बघायला यावं बकरी कशी आहेत, काय विकतात का नाही. विकायच्या टायमिंगला तुम्हाला बोलवतो, कशी विकतात हे पण कळेल तुम्हाला. तर असा विषय तुम्ही ज्यावेळेस 10 ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं का, म्हणजे ट्रायल साठीच घेतली होती? हा, ट्रायल साठीच पुढे असं होईल ते काय जरा थोडासा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण करीन असं वाटलं नव्हतं. सुरुवातीला 10च केले होते, बघूया आपल्याला जमतंय का. परंतु वाढवल्यानंतर त्या 10 मध्ये आपल्याला प्रॉफिट चांगलं भेटलं. म्हणजे 3 महिन्यात 30,000 रुपये, 3,000 रुपयाच्या 30च्या जास्तच भेटलं नवीन असून पण 10 असल्यामुळे, मोजकी असल्यामुळे आम्ही जरा चांगल्याच पद्धतीनं सांभाळली होती. त्याच्यानंतर आपण एक 36 बकरी सांभाळली. परत असं वाढवत 50. आता यावेळेस आता जवळजवळ बकरी 70 बकरी आहेत आपल्याकडे. भविष्यात आता अजून मोठ्या प्रमाणात जरा थोडस जाग्याचं इथं शॉर्टेज आहे. भविष्यात जागा भेटला किंवा इथं नियोजन झालं तर वाढवायचं, अजून पण मोठ्या प्रमाणात करायचं नियोजन आहे. म्हणजे बंदिस्त पूर्णपणे? हा, बंदिस्त करायचं तुमचं अजून इथून पुढे नियोजन. तर आता शेड वरती जे तुमचं जे खायला वगैरे आहे त्याच्या वेस्टेजचं तुम्ही कशा प्रकारे वेस्टेज? आता यातनं जे मेथी घास असेल, त्यानंतर भुईमुगाचं याल निघते थोडंफार, कडवाळाची कुट्टी निघते. हे जे दिवसभराचं 50-60 आपली किंवा 70 बकरी यावेळेस आहेत. याच्यानंतर हे वेस्टेज जे आपलं जाते ते पहिलं आमच्याकडे काय मोठी जनावरं नव्हती, एक म्हैस होती, तिचं पण उरून राहायचं. यावेळेस आम्ही काय केलं, 2 जर्सी कालवडी आणल्या की बाबा ह्याचं जे वेस्टेज निघणार आहे त्यांना जर आपण कालवडींना टाकलं तर त्या पण चांगल्या होतील. अशा हिशोबाने आपण 2 कालवडी आणल्यात. खूप चांगल्या प्रकारे ते आपण तयार झालेले आहेत. म्हणजे ह्याच्यातनं निघणारा खर्च आणि त्याचं लेंडी खत असेल किंवा ह्यांचं पण शेण असेल तर ते पण आपल्या शेतीला उपयोगाला, चांगल्या पद्धतीनं उपयोगाला येते. आणि याचं जे लेंडी खत आहे ह्याच्यासारखं दुसरं काय एवढं भारी खत कुठलंच नाही. आता 70 बकऱ्यांचं लेंडी खत किती पडतंय म्हणजे साधारणपणे, आणि तुम्ही त्याचा उपयोग कसा आता करताय? शेतीसाठी करताय का, कसा का विक्रीला देताय? म्हणजे ह्याचा भरपूर असं निघतंय बरं का. 1.5-2 महिन्यातनं एक आपली डम्पिंग म्हणजे टेलर एक निघते, 2 महिन्यातनं एक डम्पिंग टेलर एक निघतेच. कारण
हे 2-3 मोठी जनावरे आहेत. हे जवळजवळ तुम्हाला सांगतो ही 70 आपले आणि व्यापाराला आणलेली आठवड्यातनं कमीत कमी 60-70-80 जरी जास्त आवक असली द्यायची असली ऑर्डर तर 100 पण जातात माझ्या आठवड्यातनं. तर त्याचं पण आल्यानंतर 1-2 दिवस असतेच आपल्या गोट्यावर, त्याचं पण लेंडी खत पडतच ना. असं टोटल महिन्यात 1.5 महिन्यात डम्पिंग सुद्धा भरते, जशी बकरी जास्त असतील तशी. शेतीसाठी कसं काय म्हणजे उपयुक्त आहे म्हणजे शेतीसाठी म्हणजे आता आजकाल तुम्ही बघताय की महागाई खूप वाढली हो. आणि जे आता मटेरियलच्या हे आहेत त्या गोण्या आहेत ते 1400-1500-1600च्या वर झालेत. आणि त्याच्यामुळं हे जे लेंडीखत शेणखत आहे आपलं, तर शेतीला पण ऊसाला किंवा मेथी घास कडवळ जे बाकीचे आपण काय करतोय त्यालाच आम्ही वापरतो, त्यामुळे खूप चांगला रिझल्ट त्यातनं पण भेटतोय. आपल्याला पण करमणूक होती. भक्तिगीते लावल्यानंतर आपली पण सकाळी काय करू वाटत नसल्यामुळं आपल्याला पण टाइमपास होतोय. आणि बकऱ्यांचं खाऊन वगैरे झालं पण संगीत वगैरे लावून ठेवलं तर ते पण ऐकत ऐकत रवत करत बसतात. म्हणजे जेणेकरून रवत जर झाला तर त्यांची तब्येत पण होती. आता इथं तुम्ही जे शेडचं नियोजन केलंय ते शेडचं नियोजन जरा कशा प्रकारचं आहे मला जरा थोडस हे करून सांगा तुम्ही. शेडचं आम्ही ओपन गोटा पण केलेला आहे. ओपन म्हणजे इकडं आहे तो आतमध्ये खाण्यापुरता असतं, खाऊन झालं की उन्हाला पण बकरी 2 तास सोडतो आम्ही. म्हणजे उन्हाला पण यायचं मागचं कारण म्हणजे थोडस काय होतं म्हणजे त्या उन्हाला आल्यामुळे त्यांनी पाणी पण पितात. आणि आतमध्ये जर सावलीला ठेवलं तर एवढं पाणी पित नाहीत. आणि ऊन पण थोडस त्यांना पाहिजे. पाणी पिल्यामुळे तब्येत पण होती. ह्याच्यामध्ये तुम्ही कप्प बनवल्यात, ही कप्प्यांचं एक ही आहे का म्हणजे किती महिन्याचं असल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी असं काय आहे का म्हणजे? वेगवेगळ्या ठिकाणी असं काय नाही, पण 10 बाय 10चे जर छोटे कप्पे असतील, हे मोठे झाले की ती 2.5-3 महिन्यापासून आपण आणल्यानंतर 2.5 ते 3 महिने झाले विकायला आले की धडका खेळायला सुरू करतात. धडक खेळले की मग ते मरतात. त्यामुळे छोटे छोटे कंपार्टमेंट असल्यामुळे त्यांना धडक खेळता येत नाही. शेडची रचना म्हणजे आपण जवळजवळ हे 40 बाय 40चं शेड आहे. यामध्ये आपण कंपार्टमेंट छोटी छोटी म्हणजे 10 बाय 10ची केलेत. त्यात गव्हाणी पण आपण त्यातच केलेले आहेत फिटिंग. आणि गव्हाणीचं काय केलंय आपण की एक साईडनी गव्हाण खाता येईल बकऱ्याला. म्हणजे आता मिसेस माझी बघते त्यामुळं काय होतं बकरी अंगावरती आपल्या म्हणजे खायला टाकताना आत गेल्यानंतर डायरेक्ट अंगावर उड्या मारायला बघतात खायला आणल्यानंतर. त्यासाठी आपण मधनं काय केलंय 2.5 ते 3 फुटाची वाट ठेवलेली आहे. आणि ते खायला टाकताना एक साईडनी गव्हाणी ना सगळी बकरी खातात. त्यामुळे 2 माणसाचं काम एक माणूस करू शकते आणि टाइम पण वाचतोय. म्हणजे पाठी खुराकाची असेल किंवा आपली दुसरी काय जे खाद्य आहे ते टाकताना आपण एका साईडने टाकू शकतोय. आणि गव्हाणी आपण बनवूनच घेतलेले आहेत. पाणी पण त्यात बाहेरनच आपण पाईपनं पाणी त्यात भरू शकतोय. असं छोटं छोटं कप्पाने एकदम चांगल्या प्रकारे सुटसुटीत केलेलं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही चालू केलं होतं त्यावेळेस तुम्ही हे शेड पहिल्यांदा मारून घेतलं का कशा प्रकारे? शेडचं काय नाही, ज्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला एकदम छोटस आपलं एक 7-8 ह्याचं होतं, 7-8 पत्र्याचं छोटस केलं होतं. म्हणजे त्यात व्यापाराची बकरी होती आणि 10 केले होते. त्यातच थोडस एका बाजूला आपण केलं. त्यानंतर थोडासा त्यात नफा भेटल्यानंतर असं वाटलं की 100% यात सक्सेस आहे. आणि माझे मित्र पण सांगायचे ना जे माझ्याकडनं बकरी विकत घेऊन जात होते की चांगल्या प्रकारे करतो पण, म्हणून घरच्यांना पण म्हणजे व्यवस्थित जर सिस्टमॅटिक केलं तर एक माणूस सगळं हँडल करू शकतोय. चाऱ्याचं नियोजन जवळ असेल, सगळं जर आपण केलं असेल जवळच खुराक असेल किंवा सगळं एकदम आणून ठेवलं आपण किंवा भुईमुगाचं याला असतील तर आपण काय करू शकतोय, एक माणूस हँडल करू शकतोय. त्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता कसं आहे सगळ्यात महत्वाचं जर शेड असेल आणि त्याला स्वच्छता खूप महत्वाची आहे, त्याची तुम्ही काळजी कशा? स्वच्छता खूप महत्वाची आहे. कारण माझ्या मिसेसचं जे नियोजन असते ते सकाळी उठल्यानंतर एक खुराकी झाल्यानंतर बकरी इकडं बाहेरच्या साईडला आपण आतल्या बाजूला 6-7 कप्पे आहेत आणि बाहेर पण इकडं आपण काय केलंय ओपन 6-7 कप्पे केलेले आहेत. ते बाहेर सोडल्यानंतर निवांत परतच्याला बकरी बाहेर सोडल्यावर ना साफसफाई केली जाते सकाळी आणि बकरी परत सोडायची, परत इकडचे पण कप्पे लोटून घ्यायचे. संध्याकाळी पण तसंच सेम असते, कारण 2 टाइम आपण स्वच्छता करतोय. स्वच्छता जर केली, महत्वाची बकऱ्याची स्वच्छता आहे. कारण दिवसभर जर यात राहून काय होतं त्याचे हे जे लेंड्या आहेत त्या किंवा त्याची लघवी आहे ती काय होतं त्यांना इन्फेक्शन होतं. जर नाही लोटलं, नाही सफाई चांगली केली तर मग इन्फेक्शन झाल्यावर ना सर्दी खोकला त्याचं निमोनियात परत रूपांतर होतं. यातनं ही महत्वाचं आहे. स्वच्छता जर झाली तर यातनं मरतूक वगैरे खूप कमी प्रमाणात आहे.
आता किती होते तुमचे म्हणजे मरतूक वगैरे जर all मरतूक over म्हणजे 100% नाहीच, एखादं दुसरं जर जास्त ही असेल. हम्म. आणि माझा व्यापार असल्यामुळे शक्यतो मी रोज बाजारला असतो, तसं जर एखादी केस वाटली तर घेऊन विकून टाकतो ती तसं. हम्म, हम्म, हम्म. आणि पण, शक्यतो म्हणजे दुसऱ्यांना पण करायला जर लक्ष दिलं 100% हम्म, चांगलं, बाबा की खुराक टाकताना बकरं बाबा सगळी खातेत का, हम्म, किंवा दुसरं खाद्य टाकताना पण सगळी खातेत का, हम्म, व्यवस्थित रवत करतेत का, हे सगळं जर थोडं काय म्हणजे काय कुठं बाहेर जायची गरज नाही किंवा काय नाही, तर लक्ष द्यायचंय 5-10 मिनिटं. हम्म, जर तसं लक्षात आलं तर बाबा आपलं नॉर्मली आपण गोळ्या वगैरे देऊ शकतोय. हम्म, आणि तसं जर नाही वाटलं, जास्त वाटलं, तर मग डॉक्टरांना वगैरे बोलवून आपण ते ट्रीटमेंट करू शकतोय. हम्म, हम्म. असं असतं. आता तुम्ही ह्याच्यामध्ये फॅन लावून घेतलेत प्रत्येक ह्याला, त्याचा कसं काय म्हणजे उपयोग आहे त्याचा एवढा? फॅनचा महत्वाचा म्हणजे उपयोग काय होतोय, की 24 तास बकरी ह्या शेड मध्ये असल्यामुळे बंदिस्त. हम्म, आता बंदिस्त असल्यामुळे काय होतं, खायला यांना चांगल्या प्रकारे असते, पाणी हम्म. जाग्यावर, त्यामुळं सगळं तिथंच पडल्यामुळं जी खालची जी जागा आहे हम्म, ती वाळत नाही. हम्म, त्या बकरी बाहेर काढल्यानंतर निवांत फुल फॅन जर चालू ठेवले तर खालची जागा सुकून जाते. आणि वला जो वलावा आहे तो अजिबात होत नाही, पूर्ण कोरडा होतो. हम्म, आणि थोडस मच्छर असतील किंवा साईडनं काय असेल तर म्हणजे हम्म. तो पण त्रास होत नाही बकऱ्यांना. आता तुम्ही खाली ह्याला कोबा वगैरे काय केला नाही, काय विषय म्हणजे? कोब्यानं काय होतंय, कोब्यानं ती मोतारी जी असते, हम्म, कोबा बरेच जण म्हणतात की कोबा करूया, पण कोबा करू नये, कारण कोब्यानं काय होतं की त्याची मुतारी जी आहे ते खाली जिरत नाही. हम्म, आणि हे जे नॅचरली आपला मुरुम आहे, हम्म, त्या मुरुमावरती मुतारी वगैरे जिरते, त्यामुळे कोबा केलेला नाही आपण, आहे तसंच मुरुम आणि ते दाबून घेतलेला आहे. आता या शेडला तुम्हाला खर्च किती आला म्हणजे कसं? साधारण म्हणजे आता हे शेडला आपण सगळं कटर असेल, त्यात मध्ये आपण एक गिरण घेतली, सगळ्या गावाने असतील, शेडचा सगळा टोटल मजुरी असेल, सगळा टोटल जवळजवळ 4-4.5 लाख रुपये खर्च आलेला आहे आपल्याला. म्हणजे ही 40 बाय एकदमच 40. तुम्ही बनवलं का हळूहळू करत गेला? सुरुवातीला ते छोटं होतं, ते परत मी एकदमच सगळं बनवलं. हा, एकदमच हा, बनवलं सगळं थोडंसं. म्हणजे काय ठेवलंच नाही, एकदमच सगळं बनवून हा, घेतलं. हा, फक्त हे जे बाहेर आपण हे केलेलं आहे, हे परत त्याला केलेलं Okay. आणि आतलं जे सगळे सिस्टीम आहे हा, ते एकदमच केली सगळी. गव्हाणी बनवणं, पाण्याची सिस्टीम सगळं जे आहे, हा. फॅन असतील, लाईट फिटिंग सगळं म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे. आता या गव्हाणी जे बनवलेत तुम्ही विकत घेतलेत का तुम्ही स्वतः तयार केलं म्हणजे? विकत नाही, आपण काय केलंय, मटेरियल विकत आणलं आणि बनवून घेतलेत हा, हा. वेल्डर आणि कडनं आता बनवून. ह्याला पाण्याचं नियोजन कसं करताय? पाण्याचं नियोजन म्हणजे आपल्या इथं बंगल्यावरती टाकी आहे आणि ते पाईप जोडून आपण काय करतोय, मधनं वाट आहे आणि प्रत्येक गावाने असे ड्रम ठेवलेले आहेत आपण, एक 25-25 लिटरची. त्यात आपण मधनं भरतो, सकाळी वेगळं म्हणजे सकाळी पण भरायचं, संध्याकाळी पण भरायचं, स्वच्छ धुवायची केन आणि परत भरायचं पाणी. किती टायमिंगला पाण्याचा हे विषय करा? पाण्याचं म्हणजे सकाळी पण भरायचं, उठल्यावर, नंतर साफसफाई झाल्यानंतर खुराक टाकलं की. त्यांना जास्तीत जास्त पाण्याची गरज असते. हो, पाण्याची गरज आहेच की, उन्हाळ्यामध्ये जास्त लागतं, पावसाळ्यात जरा पाणी थोडंसं कमी पितेत. हा, हा. परंतु थोडस काय करायचं, ही काय उन्हाला थोडस ऊन पडत नाही पण तेवढ्यातनं पण. हा, हा. आणि जरा सुका चारा म्हणजे वाळलेला चारा आपण काय करायचा, पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थोडासा जास्त वापरायचा, म्हणजे ते खाल्ल्यानंतर पाणी पितेत. पाणी पिल्याशिवाय थोडीशी तब्येत पण वाढत नाही त्यांची. आता आजारी ही पडून येते म्हणून तुम्ही काय काळजी घेताय? आजारी पडू नयेत म्हणून महत्वाचं म्हणजे आणल्यानंतर आपण एक 2-3 दिवसांनी जंताचा डोस देतो. जंताचा डोस दिल्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिक असेल किंवा बाकीचं टॉनिक असेल हे देतोय. आणि यांना सगळं म्हणजे खुराक ही बाकी सगळंच असल्यामुळे व्यवस्थित आजारी पडायचं एवढं तेवढं काय एवढं जास्त प्रमाण येत नाही. तेवढ्यातनं पण पडलं, वातावरण चेंज आहे सगळं जरा, तेवढ्यातनं आपल्या काय असते की गोळ्या असतील, इंजेक्शन हे आपण स्वतः पण देतोय. म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्याने? हा, स्वतः पण आता माहित झालंय त्यामुळे काय तापाला कुठली एखादा डरंगतय, पोट फुगलंय, ह्याच्यावरती कुठली गोळी कुठलं औषध आहे ते माहित झाल्यामुळे आता काय अनुभव 2-3 वर्षाचा झालाय, त्यामुळे बरेच आता काय. आता तुमचं जे कसं आहे, ऑल ओव्हर सगळं टोटली तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ह्याच्यामधून आणि खर्च किती आहे? आता खर्च आणि वार्षिक उत्पन्न आता व्यापाराचं सोडून जर दिलं तर हे जे आपलं बंदिस्त बकरी पालन आहे, या बकरी पालनातनं आपण असं वाढवत बकरी गेलोय, त्याच्यामुळे असं काय कमी जास्त होतंय. पण तरी साधारण 50 बकरी जरी धरली तरी 1 लाख रुपये खर्च येतो त्यांना, म्हणजे खुराकाचा आणि वैरणीचा हे म्हणजे त्याचं जे आणलेले ते सोडून म्हणजे खर्च 1 लाख रुपये येतो. आपल्याला 3,000 रुपयाच्या जरी हिशोबाने धरलं तरी 1.5 लाख रुपये एका लॉट मागे मिळतात. जर रेट चांगला भेटला तर थोडस वाढवून पण येते, जरा रेट कमी आला तरी थोडं कमी पण येते.
पण एका नागा माग कमीत कमी 2-3-4 हजार पण मिळतात असं. आणि पण तुमचं ऑल ओव्हर सगळं टोटली मिळून मला वार्षिक उत्पन्न हे करायचं आहे. वार्षिक उत्पन्न तरी 10-12 लाख रुपयाच्या वरती जात. हा वरती जात. हा. मग आता तुम्ही आतापर्यंत ह्याच्यावरती वाढवतच गेलाय का दुसऱ्या काही गोष्टी केल्यात? अजून तर काय केलेलं नाही. हा हा बघू आता भविष्यात काय. ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काय म्हणजे पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल काय काय केलंय ते. आता सुरुवात आहे म्हणजे शेडला पण खर्च केलाय. म्हणजे ह्यातनच थोडं व्यापारात नसेल. बाकीचे आपली घरची गाडी पण आहे ना, बकरी आणायला विकायला. त्याच्यामुळे असं चाललेलं. स्वतःची आधीपासूनच गाडी नंतर तुम्ही? सुरुवातीला 1 वर्ष काय नव्हती, परत स्वतःची गाडी घेतली बकरी आणायला. कोणाला पोचवायचे असतील तर ती आपली स्वतःचीच गाडी. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता शेवटचा प्रश्न आहे की एवढं शिकून सुद्धा तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळा, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कशी काय कल्पना सुचली? म्हणजे आता प्रत्येक जण बघते की जॉब जरी असतील, इंजिनियर झाला किंवा कुठला जरी फील्ड मध्ये गेला तरी सुरुवातीला एक 20,000 रुपये खूप झाला. पुण्यासारख्या ठिकाणी असेल, कुठे जरी बाहेर जॉब करायचा म्हटलं तर 20-30 हजार रुपये मध्ये फॅमिली घेऊन जायचं, मुलं बाळ सगळं जर म्हटलं तर नाही, ते शक्य होत नाही. बरोबर. मग बरेच जण लग्न होईपर्यंत करतात की बाबा आपण लग्न होईपर्यंत करूया. पण मी लग्नाच्या आधीपासूनच थोडस यात सुरुवात केली होती. लग्न झाल्यानंतर पण माझ्या मिसेसनं मला यात भरपूर असं सहकार्य केलेलं आहे. आणि बऱ्याच जणांना मला हे सांगायचं की बरेच जण जॉबच्या शोधात फिरतात की बाबा 20 आणि 30 हजारात कमीत कमी गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजे, 50,000 पेक्षा जास्त पगार पाहिजे त्यावेळेस कुठेतरी सिटीत राहिल्यानंतर. पण मला हे जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना सांगायचं की हे जर आपल्याकडे शेती असेल घरची आणि हे चांगल्या प्रकारे केलं तर खूप चांगल्या प्रकारे यात उत्पन्न आहे. कारण यात म्हणजे मला यात पडायचा विषय म्हणजे सुरुवातीला एक व्यवसाय करायच्या दृष्टीनं मला असं वाटलं की कोणता व्यवसाय निवडावा, की व्यवसाय महत्वाचा म्हणजे निवडणं पण महत्वाचं आहे. की मी थोडासा विचार केला की असा लाईफ टाइम चालणारा व्यवसाय कोणता आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मटण हा व्यवसाय जो आहे की कोणीच असा 8-10 दिवस असा राहू शकत नाही, त्याला मटण पाहिजेच, असं जिबीला ती चव पाहिजेच असते. त्याच्यामुळं असं वाटलं की आपण ह्या मटण रिलेटेड व्यवसाय कुठला तरी करूया. मग शेळी करायच्या डोक्यात होतं, पण परत मी हळूहळू या बकऱ्याकडे वळालो. कारण हे व्यवसाय कधीच न बंद पडणारा व्यवसाय सगळ्यांनाच माहितीये. चिकन असेल, मटन असेल, मासे असेल, हे सगळ्यांना लागणारीच गोष्ट आहे आणि कधीच बंद पडू शकत नाही. आणि आता ही मी जी सुरुवात केली आता 7-8 वर्ष झाली, ही माझा कायमच असा बिझनेस चालू राहणार आहे. तर थोडस मॅडमना विचारूया, लग्नाच्या आधी तुम्हाला म्हणजे हे गोष्ट माहिती होते का की बाबा आपले मिस्टर हे करतात, तर कसं तुम्हाला वाटत होतं? काय माहिती होती, पण काय आवडल्यामुळे काही नाही इलाज होता. पण तुम्हाला पण असं वाटलं असेल की आपल्याला पण लग्नानंतर हे मेंढर सांभाळायचे म्हणजे तेव्हा व्यापार चालू होता. मग त्यामुळे मी कधी कल्पनाच केली नव्हती की मला हे करावं लागेल. का तर कामाला मुलं होती त्यावेळी, मुलं सगळं बाहेर चावरायची आणि जायची त्यांचे ते व्यापार बाजारला, गाडी भरणे वगैरे त्यांचं ते बघायचे सगळं. पण नंतर त्यांनी त्यांच्या मित्रांना बकरी दिल्यामुळे ते पण म्हणले की करून बघा. मग आम्ही 10 बकरी घेतली, त्यामध्ये आम्हाला मग मीच करायला सुरू केलं. त्यामध्ये हळूहळू म्हणलं आता आपण तर दुसरं काहीच करू शकणार नाही ना. मग ते 10 बकरी सांभाळली, त्यामध्ये आम्हाला चांगलं प्रॉफिट मिळालं. तिथून पुढे मग ह्यांना म्हणलं आपण, मग आम्ही शेड वाढवलं. 10 नंतर 30-35 बकरी घेतली, त्यामध्ये पण चांगलं झालं. नंतर आम्ही शेड वाढवलं, आता आमची 70 बकरी आहेत. तर मला सांगा, आता आपल्या माता भगिनी सगळ्या बघतात, तर त्यांना काय सांगचाल तुम्ही या व्यवसायाबद्दल? माझ्या माता भगिनी आणि मैत्रिणींना हे सांगेन की आपण जर दुसऱ्याच्या कामाला गेलं तर 200 रुपये हजेरी पडते. मग तेच सकाळी 10 ते 5 जावं लागते. बाकी घरचं काय कोणतं काम बघायला मिळतच नाही. मग आमचं जे बकरी पालन आहे, आमच्या फार्मवर आम्ही सकाळी आणि संध्याकाळी मिळून 4 तास फक्त काम होते. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास घरात राहून. मग ते जर केलं तर 10 बकरी सांभाळली तरी चालतंय. 10 बकऱ्या मागे एका बकऱ्या मागे आपल्याला 3,000 रुपये सहज मिळतात. मग ते 10 बकऱ्याचं 30,000 रुपये झाले आपल्याला, बाकीचं जे हे सोडून. मग मी बाकीच मैत्रिणींना हे सांगेन की हे करा.
ह्यात पैसे पण आहेत आणि वेळ पण आपल्या घरच्यांना पण देता देता ह्यात पण आपण करू शकतोय आपलं काम बघत बघत. आता तुम्ही बाहेरचा एखादा माणूस ठेवला नाही तुमच्या शेडवर, कशा प्रकारे म्हणजे काय काय विषय आहे तो? आपण जर आपलं शेड असताना बाहेरचं जर एखादा व्यक्ती ठेवलं कामाला तर त्याला आपण दिवसाला 500 रुपये हजेरी देतोय आणि तेवढं व्यवस्थित बघत नाही. मग त्यात मरझर पण होती आणि मग आपलं पण लक्ष कमी होतंय ना. बाहेरचं माणूस आहे करतंय त्याची ती, तसं नाही ना चालत. ह्याला आपण स्वतः केलं पाहिजे आणि 500 रुपये हजेरी जर आपण केलं तर आपल्याला पण पडू शकते. मग मैत्रिणींना हे सांगेल, दुसरीकडे जाण्यापेक्षा आपण घरी हाच व्यवसाय करा आणि ह्या व्यवसायात भरपूर पैसे आहेत. काम केलं तर आहे. बकरी चांगली सांभाळली तर भरपूर जास्त पैशाने विकतायत. मग आपल्याला जे रानात काम करण्यापेक्षा हे केलेलं चांगलं आहे. तर तुम्ही तुमची कामं बघून हे सगळं दिवसाचं हे करता. दुसऱ्यांना जर एखाद्या शेतकऱ्याला म्हणा किंवा नवीन एखादा व्यवसाय चालू करायचा असेल, नवीन शेतकरी आहेत काय उतरू पाहतात ह्याच्यामध्ये, तर कशा प्रकारे आपली विक्री यांना होऊ शकते? आता जे कोणी नवीन ह्यात उद्योग करणार आहेत आणि बरेच जण करते त्या महाराष्ट्रात. आता बरेच जण हे बकरी पालनचं, जसं पहिलं गायांचं किंवा शेळी पालनाचं होतं तसं बरेच जण बकरी पालन यात करतायत आता. आणि ज्यांना कोणाला हे बकरी घ्यायचेत ते आपल्या शेडवरती पण भेटू शकते. ते किलोवरती ज्यांना पाहिजे ते किलोवरती पण आपण देऊ शकतो किंवा नगावर म्हटलं तर नगावर पण देऊ शकतो. नर माद्या सेम रेटनेच भेटतात. आणि बरेच जणांना बंदिस्त मेंढी पालन म्हणजे ब्रीडिंगसाठी पण बरेच जण करतायत काम. त्यांच्यासाठी बंदिस्त, आता तुम्ही बघितलं एकदा आपल्या शेडवरती आपण 2.5 ते 3 महिन्याचं पिल्लू आणल्यानंतर ते बंदिस्त होतंय. बंदिस्त आणल्यानंतर जाग्यावर सगळं चारा पाणी सगळं करतंय. त्यामुळे ज्यांना फिमेल माद्या ज्यांना पाहिजे असतील त्यांना माद्या पण इथं आपण देऊ शकतोय. आणि नर पाहिजे असतील नर पण, म्हणजे ज्यांना कायम बाबा ब्रीडिंग माद्या करायच्यात त्यांच्यासाठी पण आपण उपलब्ध करून देऊ शकतोय. आणि ज्यांना पाहिजे तिथं आपल्या व्हिडिओमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथं ज्यांना कोणाला पाहिजे असतील ते कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जरी सल्ला घ्यायचा असेल बघायला येऊ शकता, माहिती घेऊ शकता. बऱ्याच जणांना वाटतं की बाबा यात एवढं प्रॉफिट नाही किंवा काय नाही. असं काय नाही की इथं फी ठेवली बघायला किंवा काय नाही. इथं या, बघा, अनुभव घ्या आणि नंतर यात उतरा. असं काय नाही की, पण चांगलं आहे. म्हणजे ओव्हरऑल जर हे करणारा असतील तर काय होतं की, जसं माझ्या मिसेसनं सांगितलं 10 जरी बकरी सांभाळली तर 3 महिन्यामध्ये 3-3 हजार रुपये म्हणलं तर 30,000 रुपये. एक महिन्याला 30,000 म्हटलं तर एका महिन्याला 10,000 रुपये पगार भेटल्यासारखा होतंय. सकाळ संध्याकाळी तास 2 तास बघून आपलं घरातलं काम बघून तेवढं करू शकते. असं काय नाही की त्याला 24 तास वेळ दिला पाहिजे. सकाळ संध्याकाळ दिलं का होऊ शकते. तर नक्कीच धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून एक आम्हाला छोटीशी मुलाखत दिली. धन्यवाद. चालेल, धन्यवाद. हे जे बालिंग आहेत, बकरी आहेत, हे ब्रीडिंगसाठी आपण देतो. ब्रीडिंगसाठी म्हणजे आपल्याकडे जे आपण कळपात आणतो छोटी पिल्ली, ते सांभाळून अशी मोठी करून पण विकतो. म्हणजे ज्यांना ब्रीडिंग करायचंय त्यांना चांगल्या क्वालिटीचं प्युअर माड घ्यायचे ते आपण 3-4 अशी पिल्ली सांभाळतो, वर्षभर सांभाळून देतोय. म्हणजे ह्याच्याने पिल्ली पण चांगली होते, लांबार उभार. आणि प्युअर ज्यांना माडगाचं काम करायचंय त्यांच्यासाठी आपण हे आहेत बकरी पण भेटू शकतात आपल्याकडे. आणि यामध्ये आपल्याकडे बघितलं तर फिमेल पण ठेवलेले आहेत आपण, बंदिस्त जे म्हणतात मेंढी पालन. हे काळ्या कलरचे असेल किंवा इथं 2 आहेत बघा, हे अशा माद्या पण ठेवलेत. म्हणजे कोणाला घ्यायचे असतील किंवा फिमेल ब्रीडिंग मध्ये काम करायचंय अशा छोट्या माद्या पण घेऊन सांभाळल्या तर त्यात पण चांगल्या प्रकारे उत्पन्न आहे. तुम्ही जे आता हे माडग्या प्युअर आहे, ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे लांबी रुंदीचे चांगले आणि तोंडाला जे आहे ते असं पोपटासारखं चांगलं आहे. दिसायला छान, मान लांब असते. आणि डोळं पण जरा थोडस वेगळंच आहे. हा, बरोबर. आणि माडग्या प्युअर मध्येच तुम्ही का बरं हे केलं, निवड केली? प्युअर म्हणजे आपण काय जास्त प्रमाणात आपण नाही ठेवत. थोडेसे आपण म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे असतील ब्रीडिंगला वगैरे त्यांच्यासाठी आपण ठेवतो. असं वर्षात नाही 3-4 बकरी मोठी करून विकतो. त्यातनं उत्पन्न पण चांगलं भेटतंय. ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांना पण आपण असं देतोय. आता हे ब्लॅक फिमेल आहे, काय वैशिष्ट्य आहे? ब्लॅक म्हणजे माडगाळ मध्येच आहे, ती थोडीशी क्रॉस आहे, पण अशी नाही कोणाकडे भेटत. परंतु आपल्याकडे एक छोटं पिल्लं आलं होतं आपण, म्हणजे बकरी ज्यांच्याकडनं आणली होती त्यांच्याकडनं. मग ते छोटस दूध पाजून आपण ती मोठी केली. ती आता गाभ आहे. आता ती पण ठेवलेली आपण कायम घरी ठेवलेली.
आता ही जरा वेगळंच आहे, मग तर ह्याचा काय रेट भेटतो तुम्हाला आता? हो, कशाचा? ह्याचा हे वेगळे आहे म्हणजे आता ब्लॅक पूर्णपणे ब्लॅक बघायला आहेत. शक्यतो नाही भेटत. पण ह्याची जी पिल्लं वगैरे होणार आहे ते अशीच ब्लॅक वगैरे होते. ब्लॅकला थोडस कुठं तर क्वचित एखादं ब्लॅक होतं, त्यामुळं हा. शॉक म्हणून काही जण सांभाळतात. हम्म, हम्म, म्हणजे चांगल्या प्रकारे त्याला मार्जिन पण आहे. हम्म, हम्म. आमच्या बकऱ्यांचं जे वेस्टेज खायचं राहिलेलं असतं हम्म, ते आम्ही ह्या कालवडींना टाकतो. ह्या छोट्या घेतल्या होत्या हम्म, हम्म, 35,000 रुपयाला, आता ह्या चांगल्या झालेल्या आहेत. हम्म, हम्म. मग आता ह्या आणि बाकीचं पण काही थोडंफार टाकतो, पण वेस्टेज जे जास्त निघतं ते टाकतो यांना, त्याच्यावर ह्या निवांत जगतात. आणि आता त्या गाप पण गेलेल्या आहेत. हम्म, हम्म.